नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ हे दोन काळ शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत. या काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. उदाहरणार्थ बघा, धावलेला आहे म्हणजे धावण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. लिहिलेले आहे म्हणजे लिहून झालेलं आहे. वाचलेले आहे म्हणजे वाचण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. उदाहरणार्थ केलेला आहे म्हणजे अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्याला आपण म्हणतो अभ्यास पूर्ण केलेला आहे. बनवलेला आहे, स्वयंपाक पूर्ण बनवलेला आहे. अशा पद्धतीनं एखादी क्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा या काळाला आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. आता आपण या काळाचं सूत्र पाहूया. एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस PP ऑफ व्ही असं सूत्र आहे. याच्यामध्ये एस आहे तो सब्जेक्ट आहे, ज्याला आपण कर्ता म्हणतो, जो वाक्याच्या सुरुवातीला येतो. त्यानंतर आहे हॅव ऑब्लिक हॅज, हे सहाय्यकारी क्रियापद आहेत, ती विशिष्ट सर्वनामांसमोर येतात. त्याच्यानंतर PP ऑफ व्ही आहे म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप त्याच्या समोर आपण लिहिणार आहोत. आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे काय हे आपण आता या ठिकाणी समजून घेऊया आणि मग पुढचं वाक्य करूया. आता मी एक या ठिकाणी क्रियापद घेतलं गो. गो हे मूळ क्रियापद आहे, ज्याला आपण रूट वर्ब असं म्हणतो. मूळ क्रियापद. त्याचं दुसरं रूप आहे वेंट, ज्याला आपण भूतकाळी रूप किंवा पास्ट टेन्स असं म्हणतो. आणि त्याचं तिसरं रूप आहे गॉन, ज्याला आपण तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. म्हणजे ही 3 रूपं लक्षात ठेवा, गो, वेंट, गॉन. यातलं तिसरं रूप गॉन हे आपण या परफेक्ट पास्ट टेन्समध्ये वापरणार आहोत. ऑक्झिलरी व्हर्ब्स, क्रिया सहाय्यकारी क्रियापदे हॅव हॅजचा वापर कोणत्या सर्वनामासमोर करतात ते पाहूया. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. म्हणजे ही, शी, इटच्या समोर हॅज वापरतात हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं अनेक वचन दे हॅव हे लक्षात ठेवा. वाक्यात उपयोग करण्यासाठी आपण राईट हे क्रियापद निवडलेलं आहे. त्याची 3 रूपं आहेत, राईट, रोट, रिटर्न. आता राईट हे सिंपल व्हर्ब आहे, साधं क्रियापद आहे. त्याचा मराठीत अर्थ होतो लिहिणे. त्याचा भूतकाळ रोट आहे, पास्ट टेन्स आहे रोट, त्याचा अर्थ होतो लिहिले. आणि त्याचं तिसरं रूप आहे रिटर्न, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो, त्याचा अर्थ आहे लिहिलेले आहे. हेच ते पास्ट पार्टिसिपल ज्याचा आपण वाक्यात उपयोग करणार आहे. चला आता आपण वाक्य पाहूया. आय हॅव रिटन, मी लिहिलेले आहे. वी हॅव रिटन, आम्ही लिहिलेले आहे. यू हॅव रिटन, तू लिहिलेले आहेस. यू हॅव रिटन, तुम्ही लिहिलेले आहे. ही हॅज रिटन, त्यानं लिहिलेलं आहे. शी हॅज रिटन, तिनं लिहिलेले आहे. इट हॅज रिटन, त्यानं लिहिलेले आहे. इट हे सर्वनाम लक्षात ठेवा, प्राण्यांसाठी किंवा निर्जीव वस्तूंसाठी वापरतात. त्यानंतर शेवट बघा, दे हॅव रिटन, त्यांनी लिहिलेले आहे. हे अनेक वचने आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून या वाक्यांचा सराव करा म्हणजे काळ समजेल. तुमच्या अधिक माहितीसाठी काही क्रियापदं देतोय. गिव, गेव, गिवन, प्ले, प्लेड, प्लेड, गो, वेंट, गॉन, टेल, टोल्ड, टोल्ड, टेक, टूक, टेकन आणि ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. या क्रियापदांचा वापर करून मी काही वाक्य देतोय, त्याचं इंग्रजी भाषांतर करायचं आहे. या वाक्यांचा स्क्रीनशॉट काढा, भाषांतर करा आणि आपल्या विषय शिक्षकांना दाखवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.